आपण बाजारामधनं ब्रँडेड आणि महागडं दूध विकत घेतो कारण आपल्याला वाटतं की ते सुरक्षित आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रोज सकाळी जे दूध चहा किंवा कॉफीसाठी उकळता त्यामध्ये शॅम्पू आणि विषारी केमिकल्स मिसळलेलं आहे, तर हो, हे अगदी खरं आहे. पुण्याच्या मंचरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी एक असा धक्कादायक पर्दाफाश केलाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली आहे. 1000 लिटर शुद्ध दुधामध्ये 500 लिटर शॅम्पूचं बनावट दूध. पण हे रॅकेट फक्त मंचरपुरतं मर्यादित नाहीये, तर याचे धागेदोरे खूप खोलवरती पसरलेत. काय आहे नेमकं सत्य, पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. सगळ्यात आधी समजून घेऊयात की ही कारवाई कशी झाली. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांना माहिती मिळाली होती की रात्रीच्या अंधारामध्ये काही डेअरी चालक दुधाचा काळा बाजार करत आहेत. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी संपर्क साधला. हे ऑपरेशन इतकं गोपनीय होतं की स्थानिक पोलिसांना देखील याची शेवटच्या मिनिटापर्यंत माहिती नव्हती. रविवारी पहाटे जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी अशा 6 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पथकं रवाना झाली. मुख्य केंद्र होतं पुण्यामधील मंचर. तिथे पथकानं छापा टाकला तेव्हा आरोपी रंगेहात केमिकल मिक्स करताना पकडले गेले. जागीच 13 जणांना अटक करण्यात आली आणि तब्बल 3 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की दुधामध्ये शॅम्पू आणि पावडर का मिसळतात, तर यामागचं गणित खूप भयानक आहे. जर दुधामध्ये पाणी मिसळलं तर दुधाची घनताही कमी होते, दूध पातळ दिसतं आणि जेव्हा ते कंपन्यांना विकायला जातात तेव्हा लॅक्टोमीटर टेस्टमध्ये पाणी पकडलं जातं. दुधाची फॅट आणि SNF वाढवण्यासाठी हे माफिया एक केमिकल फॉर्म्युला वापरतात. त्यामध्ये पहिला आहे शॅम्पू. शॅम्पू हा पाण्यामध्ये मिसळल्यामुळे पाण्याला दुधासारखा पांढरा शुभ्र रंग येतो आणि त्यावरती फेस देखील तयार होतो, त्यामुळे ते हुबेहूब दूध वाटतं. दुसरा आहे केमिकल पावडर आणि डिटर्जंट. यामुळे दुधाचा घट्टपणा कृत्रिमरित्या वाढवला जातो. या रासायनिक पाण्याला 1000 लिटर शुद्ध दुधामध्ये मिसळलं की मग लॅक्टोमीटर मशीनला देखील फसवता येतं. म्हणजेच कंपन्यांच्या लॅब टेस्टला चकवण्यासाठी हा शॅम्पूचा खेळ खेळला जात होता. पण आता विचार करा, हा शॅम्पू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो तेव्हा काय होतं. डॉक्टरांच्या मते हे दूध नसून स्लो पॉयझन आहे. रोज केमिकल आणि शॅम्पूयुक्त दूध पोटामध्ये गेल्यामुळे लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या किडनी आणि लिव्हरवरती थेट परिणाम होतो. पोटामध्ये भयंकर इन्फेक्शन होऊन कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका देखील अनेक पटींनी वाढतो. लहान मुलांची पचन संस्था ही पूर्णपणे कोलमडून पडते. आता यावरती आपण उपाय काय करावेत? तुम्ही तुमच्या घरामध्येच 2 मिनिटांमध्ये दूध शुद्ध आहे की नाही हे तपासू शकता. त्यामध्ये पहिलं आहे की वासावरनं ओळखा. दुधाला उकळताना किंवा गरम करताना जर शॅम्पू किंवा डिटर्जंट सारखा रासायनिक वास आला तर ते दूध अजिबात वापरू नका. दुसरं म्हणजे फेस टेस्ट. एका काचेच्या बाटलीमध्ये थोडं दूध घ्या आणि ती बाटली जोरानं हलवा. जर खूप जास्त फेस तयार झाला आणि तो फेस बराच वेळ तसाच राहिला तर समजून जा की त्यामध्ये डिटर्जंट किंवा शॅम्पू असू शकतो, कारण शुद्ध दुधाचा फेस लगेच विरघळतो. तिसरं आहे फ्लो टेस्ट. म्हणजे गुळगुळीत पृष्ठभागावरती किंवा मग फरशीवरती दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दुधाचा थेंब संथ गतीनं वाहतो आणि मागे पांढरी रेघ सोडतो. केमिकल आणि पाणी असेल तर तो थेंब लगेच वाहून जाईल. तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केलं आहे की ही केवळ सुरुवात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधील दूध डेअरींचे परवाने आणि सॅम्पल्स तपासले जाणार आहेत. पण आपण देखील एक जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये दुधाबद्दल संशय येत असेल तर तुम्ही FDA कडे तक्रार करा. या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? दूध माफियांना कोणती कडक शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.